प्रश्न पहिला, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य खालीलपैकी कोणी केले? ऑप्शन 1 शाहू महाराज, ऑप्शन 2 महात्मा फुले, ऑप्शन 3 महर्षी कर्वे, ऑप्शन 4 कर्मवीर भाऊराव पाटील. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न दुसरा, इतिहासातील कोणते शतक क्रांती युग म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 18वे, ऑप्शन 2 15वे, ऑप्शन 3 13वे, ऑप्शन 4 19वे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 18वे. तर इतिहासातील 18वे शतक क्रांती युग म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन घेतले जाते? ऑप्शन 1 मध्य प्रदेश, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 गोवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कर्नाटक. तर भारतामध्ये कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन घेतले जाते. हे राज्य भारतातील एकूण कॉफी उत्पादनाच्या सुमारे 50% ते 71% पेक्षा जास्त कॉफी उत्पादन करते. कर्नाटकातील चिक्कमगलूर, कोडगू आणि हसन हे प्रमुख कॉफी उत्पादक जिल्हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता? ऑप्शन 1 प्रतापगड, ऑप्शन 2 सिंधुदुर्ग, ऑप्शन 3 तोरणा, ऑप्शन 4 सिंहगड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 प्रतापगड. देशातील पहिला AI जिल्हा खालीलपैकी कोणता ठरला आहे? ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 कोलकाता, ऑप्शन 3 भोपाळ, ऑप्शन 4 सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 सिंधुदुर्ग. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 तामिळनाडू, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 दिल्ली, ऑप्शन 4 उत्तर प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन 1 तामिळनाडू. तर उटी हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू राज्यात आहे. हे ठिकाण निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय असून निलगिरी पर्वतांमध्ये वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमासाठी उपयोगी कायद्यात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 सिक्कीम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कर्नाटक. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन 1 मनोहर जोशी, ऑप्शन 2 डॉक्टर विलास डांगरे, ऑप्शन 3 राम सुतार, ऑप्शन 4 अशोक सराफ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 राम सुतार. तर राज्य सरकारकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणत्या देशात सर्वात स्वस्त वीज मिळते? ऑप्शन 1 कोलंबिया, ऑप्शन 2 फिजी, ऑप्शन 3 कतार, ऑप्शन 4 ओमान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कतार. तर कतारमधील उत्तम कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनामुळे कतार या देशात सर्वात स्वस्त वीज दर आहे. कतारसारख्या देशांमध्ये स्वस्त वीज आहे कारण सरकार सबसिडी देते आणि ते सौर ऊर्जा व तेल यांसारख्या स्रोतांचा वापर करतात. तसेच इतर देशांमध्ये जसे इराण, रशियासारख्या देशांमध्ये सुद्धा सर्वात स्वस्त वीज दर आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन 1 भालचंद्र नेमाडे, ऑप्शन 2 नानासाहेब यादव, ऑप्शन 3 श्यामला मुजुमदार, ऑप्शन 4 विश्वास पाटील. उत्तर आहे ऑप्शन 4 विश्वास पाटील. तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. विश्वास पाटील यांची पानिपत ही प्रचंड गाजलेली कादंबरी आहे. विश्वास पाटील यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.